नमस्कार, मी वितेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्याध्यक्ष आहे। 12 डिसेंबर 2023 पेन्शन जनक्रांती महामोर्चा आपण आयोजित केलेला आहे। मित्रो, पेन्शन जनक्रांती महामोर्चा याला असं नाव का देण्यात आलं, तर आता जुन्या पेन्शनसाठी जनक्रांती होणं आवश्यक आहे। लोकांपर्यंत जाऊन लोकांना जुनी पेन्शन हा विषय काय आहे हे समजावून सांगण्याची गरज आहे आणि यासाठीच आपण मोठ्या संख्येनं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनावर एक महामोर्चा करत आहोत। तुम्हा सर्वांना माहिती आहे, मागच्या वर्षी सुद्धा आपण असाच मोर्चा केलेला होता। 1.5 ते 2 लाख कर्मचारी महाराष्ट्रातून आपल्या नागपूरमध्ये उपस्थित झाले आणि त्याचा धसका एवढा शासनानं, प्रशासनानं आणि मंत्र्यांनी घेतला की येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला आपल्या जे मृत बांधव आहेत कर्मचारी त्यांना जुनी पेन्शन योजनेचे लाभ, कुटुंब निवृत्ती वेतन योजना आणि ग्रॅज्युइटी देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये या संदर्भानं जुन्या पेन्शनच्या साठी अतिशय तीव्र असे आंदोलनं सुरू आहेत। आज आपण बघतो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे आपले मृत बांधव आहेत त्यांच्या परिवाराला कुटुंब निवृत्ती वेतन योजना, ग्रॅज्युइटी, त्याचबरोबर आतापर्यंत जे त्यांनी दिवस अतिशय संघर्षात काढले, अतिशय संघर्ष केला, अतिशय हलाखीची परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन व्यतीत केलं, त्या सर्व त्या वेळेचं एरियस सुद्धा शासनाने त्यांना दिलेलं आहे। मित्रहो, हे सगळं झालेलं आहे आपल्या एकजुटीमुळे, संघर्षामुळे आणि ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये संघर्ष करतोय, अतिशय सरकार या आपल्या संघर्षामुळे अडचणीत आलेलं आहे। तुम्ही बघता महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती किती विदारक आहे, अतिशय योग्य परिस्थिती आहे आपल्या राजकीय परिस्थिती जुनी पेन्शन योजना लागू करून घेण्याची। म्हणून तुम्हा सर्वांना मी आव्हान करतो, जास्तीत जास्त संख्येनं 12 डिसेंबर 2023 ला नागपूर येथे होणाऱ्या पेन्शन जनक्रांती महामोर्चाला उपस्थित राहण्यासंदर्भानं, पेन्शन महामोर्चाला उपस्थित राहताना केवळ स्वतः उपस्थित न राहता संपूर्ण आपल्या परिवारासह उपस्थित राहावं। जुनी पेन्शन आपल्या परिवारासाठी महत्वाची आहे, परिवाराला सुद्धा त्याचं महत्व समजलं पाहिजे। यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम शिलेदारांनी, महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांनी, मग तो नवीन असो, जुना असो, कुठल्याही कॅडरचा असो, कुठल्याही संघटनेचा असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करत असो, त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं नागपूरमध्ये येऊन आपला संघर्ष सरकारला दाखवायचा आहे। मागच्या वेळेस आपण जवळपास 1.5-2 लाख कर्मचारी एकत्रित आलो होतो, यावेळेस आपण इस बार 10 लाख पार हा नारा दिलेला आहे। जास्तीत जास्त संख्येनं जर आपण या मोर्चामध्ये सहभागी झालो तर निश्चित सरकार पेन्शनबद्दल विचार करेल आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुकीपूर्वी आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू करेल। जर या सरकारने असं केलं नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे। वोट फॉर ओपीएस, वोट फॉर ओपीएसचा नारा, वोट फॉर ओपीएसचा विचार आपल्या सर्वांना आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या घरी, आपल्या परिवारापर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत, आपल्या सहकार्यांपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर या सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर निश्चित महाराष्ट्रामध्ये सरकार परिवर्तन होईल आणि यासाठी पूर्ण महाराष्ट्र तयार आहे। आत्ताच काल परवाच निकाल लागला, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भानं ज्यांनी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये घेतलं होतं किंवा ज्यांनी लागू केलं होतं त्यांचं सरकार आलं नाही। त्यामुळे महाराष्ट्रातले बरेचसे आमचे शिलेदार निराश झाले असतील, परंतु मित्रो, निराश होण्यासारखं काही नाही। महाराष्ट्राची परिस्थिती या राज्यांपेक्षा वेगळी आहे, महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती या राज्यांपेक्षा वेगळी आहे, महाराष्ट्रामध्ये या राज्यांपेक्षा संघटना अतिशय मजबूत आहे। ज्या पद्धतीनं आपण 1.5-2 लाख कर्मचारी मागच्या वर्षी आलो होतो आणि या वर्षी जर आपण 5-10 लाख कर्मचारी जर येणार असू आणि त्याला गुणीला आपण 10च केला आपला परिवार, तरी 50-60 लाख मतदान आपण विचलित करू शकतो। निश्चित यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वोट फॉर ओपीएसची संधी आहे, म्हणून कोणीही निराश होऊ नका। आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना
मग ज्यांना पेन्शन नाही असे तर कर्मचारी आहेतच, परंतु ज्यांना पेन्शन आहे त्यांना सुद्धा मी कडकडीची विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपल्या पेन्शन जनक्रांती महामोर्चाला उपस्थित राहून सरकारला धडकी आपण भरवूया. आपलं जे सरकार आहे हे 3 पक्षाचं सरकार आहे आणि जेव्हा 3 तिगाडा काम बेगाडा करायला काही जास्त वेळ लागणार नाही. तुमच्या माध्यमातून प्रशासनाला, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की आम्हा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. जुनी पेन्शन योजना जर लागू झाली नाही तर निश्चित महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल. जे निकाल काल परवा लागले त्याच्यानी तुम्ही गाफील राहू नका. तुम्हाला असं वाटत असेल की बाकीच्या राज्यांमध्ये निकाल जुन्या पेन्शनच्या बाजून लागले नाही तर महाराष्ट्रातही लागणार नाहीत, ह्या भ्रमामध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही राहू नका. महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. आमचं कुठल्याही पक्षाला कुठल्याही व्यक्तीला विरोध नाही. आमचा विषय जुनी पेन्शन आहे. जो जुनी पेन्शन देईल त्यांच्या सोबत आम्ही आहोत. मित्रहो, तुम्हा सर्वांना माझी कडकडीची विनंती आहे की ज्या कामासाठी आपण नागपूरला येत आहोत, मोर्चासाठी आपण नागपूरला येत आहोत, हे आपण ध्यानात धरलं पाहिजे. आणि जर आपण एक दिवस आपल्या मोर्चासाठी दिलेला आहे तो संपूर्ण दिवस मोर्चासाठीच दिला पाहिजे. या व्यतिरिक्त कुठंही फिरण्याचं नियोजन करू नका. नागपूरला आल्यावर सकाळी 9 वाजतापासनं तर संध्याकाळी जोपर्यंत राज्य कार्यकारिणीकडनं तुम्हाला सूचित केल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला मोर्चा सोडायचा नाही. मित्र, यावेळेस थोडं वेगळं नियोजन आपण केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातून लाख कर्मचारी नागपूरला येतात आणि त्यांचा समूह सरकारला दिसला पाहिजे, आपली डोकी दिसली पाहिजे. त्यामुळे यशवंत स्टेडियमवर सकाळी 9 वाजतापासून जवळपास 1:30 ते 2 वाजतापर्यंत आपली सभा होईल, पेन्शन सभा होईल. आणि पेन्शन सभा झाल्याच्या नंतर 2 वाजेच्या नंतर आपण मोर्चाला सुरुवात करणार आहोत. म्हणजे सकाळी 9 वाजतापासनं आपल्याला आपलं मैदान गाठायचं आहे, यशवंत स्टेडियम गाठायचं आहे. आणि जास्तीत जास्त संख्येनं आपण येतोच, आपल्या परिवाराला, आपल्या सहकार्यांना, आपल्या जे नवीन जुने कर्मचारी आहेत अशा सर्वांना घेऊन आपण या मोर्चाला उपस्थित राहू. आणि जास्तीत जास्त संख्या जी आपण अपेक्षित केलेली आहे, इस बार 10 लाख पार, हा जो आपला नारा आहे तो सत्यात उतरवू. मित्र हो, जे आमचे कर्मचारी बांधव लांबून प्रवास करणार आहेत त्यांना विनंती करतो की आधीच निघा, घाई करू नका, वेळेत पोहोचा. आपली सुरक्षा ही आपल्या हातामध्ये आहे. कुठल्याच प्रकारचं गैरवर्तन आपल्या हातून होणार नाही, गैरप्रकार होणार नाही. कुठल्याही प्रकारचं येताना आपण सरळ योग्य मार्गाने आपल्याला नागपूर गाठायचं आहे. आपलं जीव अतिशय महत्वाचा आहे. म्हणून सर्वांना माझी कडकडीची विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या घाई गर्दीत न येता अतिशय सावकाश या मोर्चा करा आणि सावकाश आपण जाऊया. त्याचबरोबर तुम्हा सर्वांना मी सुरुवातीला सांगितलं की यावेळचं नियोजन मोठं आहे. आपण एक सभा करणार आहोत आणि सभेच्या नंतर मग मोर्चा, आणि त्याचं पूर्ण मोठं नियोजन आपण करत आहोत. त्याच्यामुळे आपल्या संघटनेला आर्थिक मदतीची सुद्धा फार गरज आहे. त्यामुळे जे आपण वेबसाईट तयार केलेली आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, जिल्हा अध्यक्षांच्या माध्यमातून ते तुम्ही तुमच्यापर्यंत मिळवून घ्या. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपलं नोंदणी करून संघटनेला आर्थिक बळ द्या. आपल्या जे संघटनेचे पदाधिकारी आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना माझी सूचना आहे की आता अतिशय कमी वेळ राहिलेला आहे. त्याच्यामुळे आता घरी थांबून चालणार नाही, बाहेर आपल्याला निघावं लागेल. आपल्याला आपापल्या जे जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्यांच्या इथं आपल्याला जाऊन आपल्याला काम करावं लागेल, त्यांच्या भेटी घ्याव्या लागतील, लोकांना प्रेरित करावं लागेल, तरच आपली संख्या वाढेल. आणि मला पूर्ण खात्री आहे जे विभागाचे पदाधिकारी आहेत, राज्याचे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे आहेत, तालुक्याचे आहेत, सर्व मिळून प्रयत्न करू आणि येणाऱ्या 12 तारखेला अभूतपूर्व, म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही
असा मोर्चा, महामोर्चा आपण करणार आहोत। यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा। कुठली संघटना, कुठलं काय, मी या संघटनेचा, मी त्या संघटनेचा, हा कुठलाही विचार करू नका। जुनी पेन्शन हा सर्वांचा विषय आहे। जुनी पेन्शन आपल्या म्हातारपणाचा विषय आहे। जुनी पेन्शन आपल्या परिवाराचा विषय आहे। त्याच्यामुळे कोणतरी सांगेल आणि तेव्हा मी जाणार, या विचारात राहू नका। स्वयंप्रेरणेने मोर्चामध्ये या आणि निश्चित यावेळेस सरकारला आपलं म्हणणं ऐकावं लागेल, आपल्या जुन्या पेन्शन बद्दल विचार करावा लागेल आणि जर त्यांनी विचार केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या 12 तारखेला पुढचं नियोजन सुद्धा आपण जाहीर करू। निवडणुकीपर्यंत सरकारला बेजार करून सोडू, सरकारला सडो की पडो करून सोडू आणि निश्चित आपला उद्देश जुनी पेन्शन आपण सफल करू, एवढंच सांगतो। परत तुमच्याशी संवाद साधेन। जुनी पेन्शन आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही। एकच मिशन, जुनी पेन्शन।